Hello student. In previous video we have seen the introduction of non-written wall. This is a 3D figure, three-dimensional figure. मी याची साइज कमी करतो. This is the three-dimensional figure of non-written wall. This is the body. ही non-written wall ची 3D body आहे. याचा त्याने section घेतलेला आहे. This is a wall sheet. This wall sheet is seated over here. आणि ही तुमची वॉल आहे. बॉडी, वॉल शीट, वॉल. हा वॉलचा त्याने बॉटम व्ह्यू म्हणजे बॉटमला वॉल कशी दिसते या चार खाचा आहेत. 1 2 3 4 म्हणजे या चारही हे जे पोर्शन स्लॉटेड पोर्शन दिलेले आहेत एकमेकाला 90 डिग्री आहेत. हा 90 डिग्री, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री आणि हा 90 डिग्री. हा त्याचा बॉटम व्ह्यू आहे. ही वॉलचं कव्हर आहे, वरचा टॉप कॉलर आहे. ही वॉल आहे, हे वॉल शीट, हे तुमचं कव्हर. हे तुमचे वॉलचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. बॉडी नॉन रिटन वॉलचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. दिस इज द बॉडी ऑफ नॉन रिटन वॉल, वॉल शीट, वॉल. हा वॉलचा बॉटम व्ह्यू आहे, हे कव्हर आहे. दिस 4 पार्ट्स आर असेंबल. बॉडी ऑफ नॉन रिटन वॉल, वॉल शीट, वॉल अँड दिस इज द कव्हर. तर अशा पद्धतीने 3D फिगर दिलेली आहे. आता त्याची असेंबली कशा पद्धतीने होते ते इथे त्यांनी दाखवलेलं आहे. हे असेंबली मी साईज थोडी कमी करतो. ही त्याची असेंबली. हा त्याचा असेंबलीचा व्ह्यू आहे. म्हणजे ही तुमची बॉडी, हा बॉडी दाखवलेला आहे. ही वॉल आहे, कट केलेला व्ह्यू, वॉल शीट. ही जे एरो दाखवलेला आहे वॉल शीट, ही त्याच्यात वॉल दाखवलेली आहे. हा तुमचं कव्हर आहे. दिस इज अ कव्हर. इथून 6 स्टड्स, वॉशर आणि नट्सने हे कव्हर या बॉडीला असेंबल केलं जातं. आणि हे ऑपरेशन या नॉन रिटन वॉलचं कशा पद्धतीने होतं तर इकडून तुमचा फ्लुइड फ्लो किंवा वॉटर फ्लो होईल तेव्हा ड्यू टू वॉटर प्रेशर ही वॉल काय होईल, लिफ्ट होईल. ही वॉल लिफ्ट झाल्यानंतर इथे हे जे 90 डिग्रीचे स्लॉट होते तिथून वॉटर फ्लो होऊन वॉटर 90 डिग्री टर्न होईल व इकडे फ्लो होईल. अशा पद्धतीने तुमची म्हणजे नॉन रिटर्न वॉल फ्लुइड फ्लो होतं. आणि ही युनिडायरेक्शनल वॉल आहे. वॉटर पुन्हा असं जाऊन खाली जात नाही कारण ही वॉल तुमची ओरिजिनल पोझिशन घेऊन टाकते. इकडून वॉटर गेल्यावर खाली जात नाही. वॉटर फक्त असं जाऊन असं 90 डिग्रीने टर्न होतं, म्हणून याला नॉन रिटर्न वॉल असं म्हणतात. तर ही तुमची 3 डायमेन्शनल सेक्शनल व्ह्यूची फिगर आहे. ही तुमची बॉडी ऑफ नॉन रिटर्न वॉल, ही वॉल, ही वॉल शीट, हे तुमचं कव्हर. अशा पद्धतीने हे नट, वॉशर आणि स्टड याच्याने हे कव्हर या बॉडीशी असेंबल केलं जातं. दीज आर द व्हेरियस पार्ट्स. आता आपण त्याचे डिटेल्स पाहणार आहोत. मी थोडी साईज कमी करतो. दीज आर द डिटेल पार्ट्स ऑफ नॉन रिटन वॉल. ही नॉन रिटन वॉलची बॉडी आहे. ही नॉन रिटन वॉलची बॉडी आहे. ही परीक्षेत तुम्हाला एवढंच काढायचं आहे. डिटेल्स ऑफ नॉन रिटन वॉल आलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये यू हॅव टू ड्रॉ ओनली दिस मच ओनली. दिस इज द बॉडी ऑफ नॉन रिटन वॉल मेड अप ऑफ कास्ट आयर्न हॅव्हिंग 1 नंबर. Second part, wall sheet made up of gunmetal having 1 number. Third part, wall made up of gunmetal having 1 number. Fourth part, cover. That cover is also made up of cast iron having 1 number. These 4 parts are assembled. या बॉडी मध्ये वॉल शीट इथे ठेवली जाते. या इथे तुम्ही रिसेस बघत असाल, ही रिसेस. या इथे ही वॉल शीट बसते आणि या वॉल शीट मध्ये ही वॉल इन्सर्ट केली जाते. तुम्हाला या खाचांमधून समजू शकत असाल, ही वॉल शीट इथे बसते, ही बॉडी, ही वॉल शीट इथे बसते, ही वॉल या वॉल शीट मध्ये जाऊन इथे अशा पद्धतीने बसते. आणि वरून आपण हे कव्हर टाकतो. हे इथे स्टड साठी जागा दिलेल्या आहेत. 6 स्टड असेंबल केले जातात. हे कव्हर आहे, हे कव्हर वरून टाकलं जातं आणि स्टड, नट आणि वॉशरने हे कव्हर या बॉडीशी असेंबल केलं जातं. दीज आर द व्हेरियस डिटेल पार्ट्स ऑफ नॉन रिटन वॉल. तर अशा पद्धतीने नॉन रिटन वॉलचे वेगवेगळे पार्ट्स आपण ड्रॉ केले.
नॉन रिटन वॉलची असेंब्ली सुद्धा आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो these are the various parts of non written wall. तर तुम्ही इथे बघू शकत असाल अशा पद्धतीने असेंब्ली झालेली आहे. ही तुमची बॉडी सेक्शनल व्ह्यू तुम्हाला एवढंच काढायचं आहे. ही बॉडी झाली तुमची नॉन रिटन वॉलची, ही वॉल शीट झाली, ही वॉल झाली, आणि हे तुमचं कव्हर वाढलेलं आहे. दिस कव्हर असेंबल विथ दिस बॉडी ऑफ नॉन रिटन वॉल विथ हेल्प ऑफ स्टड, नट अँड वॉशर. अशा पद्धतीने आपण ही असेंब्ली करतो. हा टॉलरन्स चार्ट इथे दिलेला आहे. तर हे वेगवेगळे तुमच्या नॉन रिटन वॉलचे वेगवेगळे पार्ट झाले. दिस इज अ बॉडी, वॉल शीट, वॉल अँड कव्हर. दिस 4 पार्ट्स आर असेंबल टू इच अदर. पुढच्या लेक्चरला आपल्याला कशा पद्धतीने ड्रॉ करायचं ते आपण बघू. हे तुम्ही इथं बघू शकत असाल. दिस इज द वॉल, बॉडी ऑफ नॉन रिटन वॉल. या इथे ही जी रिसेस इथे दिलेली आहे, इथे वॉल शीट बसते आणि या वॉल शीट मध्ये वॉल टाकली जाते. हे जे वरती इथे हे वरती हा फ्लॅट सरफेस दाखवलेला आहे. इथे कव्हर, हे जे कव्हर आहे, हे कव्हर या इथे असेंबल केले जातो, आणि हे स्लॉट म्हणजे हे कव्हर या बॉडीची असेंबल करण्यासाठी नट, स्टड आणि वॉशर आपल्याला दिलेले आहेत. त्याच्याने हे कव्हर या बॉडीशी असेंबल केलं जातं. तर अशा पद्धतीने हे नॉन रिटन वॉलचे 4 पार्ट्स आहेत. आणि हे बॉडी, ही वॉल शीट या याच्यात बसते. तुम्ही हाईट बघू शकत असाल 54 हाईट आहे. इथे पण 54 हाईट आहे. म्हणजे हे जे कव्हर आहे, कॉलर जी आहे वॉल शीटची, ते याच्या वरती बसते आणि हे 54 इथे कम्प्लिटली बसून जातं. याची डायमीटर तुम्ही बघितली असाल 106. या आतली याची डायमीटर आहे हे 120 आहे. ही रिसेस 120 आणि याची पण एक्सटर्नल वॉल शीटची डायमीटर 120 आहे. म्हणजे 120 इथे बसून जातं. हे याची डायमीटर 120 आहे. आतल्या याची डायमीटर 106 आहे. ही 106 इथे बसते. आणि तुम्ही वॉलची जे ही डायमीटर बघितली असाल ती पण 106 आहे. म्हणजे ही वॉल, या वॉल शीट इथे 106 या हॉलो पोर्शन मध्ये बसते आणि हे दोन्ही पार्ट्स या इथे बसतात. कळत आहे. आणि इथून आता तुम्ही हे कव्हरची एक्सटर्नल डायमीटर 5 = 226 आहे. इथे पण तुम्ही ही डायमीटर पाहिली असेल तर ही 5 = 226 आहे. म्हणजे कव्हर या बॉडी वरती इथे जाऊन फिट बसतो आणि अशा पद्धतीने या 4 पार्टची असेंब्ली होते. आपण याचा ॲक्च्युअल ड्रॉइंग पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.